पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। कल्याण लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा झटका बसलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण मधील उपजिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे आठवड्याभरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसलाय। यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 2 दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सक्रिय होते। त्यांच्यासह केशव पाटील, शाखा प्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आपल्याला विश्वासात घेतलं नाही आणि आपला भ्रमनिराश झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे। तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नसल्याचं ते म्हणालेत। शिवसेनेत 40 वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही। बाळासाहेब हयात होते तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे। तर या सर्वांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचं काम उत्तम सुरू आहे। विकास हाच आमचा अजेंडा आहे, त्यामुळे एका विश्वासाने लोक शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, डोंबिवलीचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत। खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका आणि आपले केशव पाटील, बाकी इतर सर्वजण पदाधिकारी, शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष, त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक, डोंबिवली शाखेच्या गावंड ताई, विवेक खामकर असे अनेक लोक दररोज प्रवेश करत आहेत आणि एका विश्वासाने प्रवेश करत आहेत। काल आपण पाहिलं की राहुल गांधी इकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तर एक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत। राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी सर्वजण येत आहेत सोबत। एवढंच आहे की या सर्व लोकांना जी काही वागणूक जी आहे ती उभाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे या सगळ्या गोष्टी आज आता या प्रवेशात कारणीभूत होत आहेत आणि विकास 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 हाच आमचा अजेंडा आहे। म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये केलेलं काम जे आहे ते आपल्या समोर आहे। 10 वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम ते आपल्या समोर आहे। त्यामुळे लोक प्रभावित होत आहेत आणि एका विश्वासाने लोक येत आहेत। ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल, सगळ्यांचाच तो भ्रमनिराश झालेला आहे। आणि तसे शिंदे साहेब असो किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो, अनेक वर्ष शिंदे साहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत। शिंदे साहेबांनी आवाज द्यायचा, आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन करायचं। मागील 2 निवडणुका आम्ही सगळ्यांनी खासदार साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत। त्यांच्या कार्याची माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा या मागील 10 वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल।